आयला काय होऊ दे, आज लग्नच कधी असतोय. आयला. बाबा आशीर्वाद द्या, आज आहे ना लग्नच करून दाखवत असतोय. आलोच नवरीला घेऊन डायरेक्ट. अरे आशिक की माला मेरे गले पहना के, खुशी है वो घर किसी और का बसा के, कच्चे धागे सच्चे प्यार से न तोलना, तेरे बिन अगर तेरे बिन नहीं जीना नहीं जीना, आझाद केल तुला र पाखरा, आजाद केल तुला, जहाँ किस्ती थी डूबी मेरी वहां पानी कम था, जीता था जिसके लिए, जिसके लिए. प्रेमात रोग झालेल्या बंद कर किंवा असली दर्द भरी गाणी. एवढा खची झालाय का प्रेमात? अरे तुला काय कळायचं प्रेमाचं महत्व? अरे मला विरह झालाय विरह. तुझा विरह नेऊन तिकडे नदीत बुडवून टाकू आपण, पण तू उठीत ना पहिल्यांदा. तुझं काय करतो त्या प्राजूबर आहे का ना, एकदाच लग्नाचा खटकाच उडवून टाकतो. काय म्हणला? लग्नाचा खटकाच उडवून टाकतो तुझा. उडून टाकशील का? प्राजूबर चल तू उठ चल. एवढ्याला का प्रेमात खची होचीन असं वाटलं नव्हतं. एवढी गाणी पार पार कुठल्या 90च्या काळातली. मला तीच पाठ येत. अरे कशाचे पाट आहे इकडे का जोडीदार एखादा तुंबून मरण. चल आज तुझं लग्न लावल्याशिवाय मी बी सुखाय झोप घेत नाही. ए नवरदेव ओढ नको ना असं. आज मांडवात गेलाय का ए! नवरदेव व्हायला? गोरी गोरी मांडवा. काय चाललंय काय तुमचं? अहो काय चाललंय म्हणजे शो पार प्रेमात खच्ची झालाय. हा ह्याला दिवस रात्र काय सुचनाच. अग बाबू जिथं बसल तिथं चालू करते. अत्याईला पाखरा झुपीस. गेलो उडून. गेलं कुठलं तवा? मग आता जे गेलेलं पाखरू आहे का नाही ते धरून परत आणून ह्याच्या पिंजऱ्यात डालायचं या. मग नेमकं करायचंय काय? काय झालं माहित आहे काय, ह्यो झालाय प्रेमात खची बरोबर. हा ह्याला काय सुचना त्या पुरीशिवाय. हा मग आता ह्याचं एकदा का लग्न लावून दिलं, हा आपल्यासारखी नित्रा झाली. हा ह्याच्यासारखी जी दर्द भरी गाणे ऐकायच्या त्या ह्याच्यातनं. हा. मोठ्या लगीन ढिंचक 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 छोटाती लगीन. अरे पण लगीन कुठं कसं काय करणार काय नेमकं? आजच्या आज ह्याचं लगीन टाकणारा उरकून मी. अरे वा कोणाबरोबर? ती प्राजू नाही का शब्दाच्या बाहेर नाही आपल्या. म्हणजे फाकड्यांनी बाजी मारलीच म्हणायचं. त्यानं कुठली बाजी मारली, मग ती पोरगी आपल्याला लय मानते. हा आपल्या शब्दा पुढे जात नाही. मोठी तिला- दादा म्हणती. हा तिला म्हणलं ना असं असं करायचंय लगेच तयार होते. आईला म्हणत्या हा? चांगली गोष्ट आहे. है का नाही? चालतंय द्या लग्नाचा बार उडून. हा. अरे मस्त डीजे फिजे लावा. कधी आजच आहे का उद्या आहे परवा आहे कधी आहे? आजच आज म्हणजे किती वाजता? संध्याकाळी. लगेच हा. जागे हो. हा. तुम्ही काय करा जेवणाचं नियोजन लावा. हा मी आलोच. चालतंय तुम्ही तयारी करून या. मी इकडे गाणी बिनी जेवण बिवण सगळी तयारी करतो. चालतंय. छोटा ते अभिनंदन. आशीर्वाद घे की आशीर्वाद घे की. अरे चालतंय चालतंय चालतंय. येऊ का? हा, हा, ए, हा. चल रे. ओरडू नको ना. गोड गोजीरा बिन लाजेचा भांड्या तू होणार नवरा. ओ पिंटू शेठ अरे कुठं चाललाय तुम्ही? हाय जरा एक महत्वाचं काम होतं. महत्वाची काम सोडा इकडे काय चाललंय? काय आलं? अहो तुमचा कार्यकर्ता आपला भांड्या हा त्याचं लग्न ठरलं ना. काय बोलतो? हा लग्न ठरलं? हा आणि पोरगी कोणती? प्राजू. प्राजू आहे काय? हा हायला, बघता भारी काय भारी. रागानी ए बारी भिडवली वाघानी. नाही नाही भारी भारी. मग केव्हा करायचं लग्न? काय कवा म्हणजे आता आज संध्याकाळी लगेच. लगेच? हा बर बर करू करू एकदम आपण धूम धडाक्यात लग्न करू. आणि मग ते ना पण छोटा ते या लग्नाचा आपण राजकीय फायदा करून घ्यायचा. तो कसं काय? ते तू माझ्यावर सोड, तू त्याचं टेन्शनच घेऊ नको. चल तू पुढं. गोड गोजीरा बिन लाजेचा भांड्या होणार नवरा. हा हा. त्या प्राजूवर लाईन कोण मारतय? फोन मारतोय मी, तुम्हाला माहित नाही का? मी मारतोय. आणि मग लाईन तू मारतो म्हणल्यावर लग्न कोणी केलं पाहिजे? मीच केलं पाहिजे ना. अरे पण तिच्या बरोबर तर तो भांड्या लग्न करणार आहे. ए डोक्या पडला काय? ते भांड्याला कस काय हा म्हणले ते? हा म्हणायची कोण वाट बघत बसतोय? मोंट्या मोंट्या हा. मोंट्यानी मध्यस्थी केलीये. हा मोंट्याने करू नाही तर कुणी करू, ते हात म्हणले पाहिजे. अरे हा म्हणली तर ठीक, नाही तर डायरेक्ट अशीच उचलून नेणार आहे भांड्या. बळजबरी करणार आहे का? मग मग बघ बाबा आता बघ, सरपंच कर राहून तुला सरपंचाने साधं विचारलं पण नाही करायचं का नाही करायचं.
नाही, कसं आहे माहितीये का, काही माणसं असतात स्वार्थी. मला पण सरपंच साहेबांचं आहे ना याचं लग्न न करण्यामागं स्वार्थच दिसतोय. अरे त्यांना जर लग्न करून द्यायचं असतं ना तर कवाच दिलं असतं, पण त्यांना काय वाटतंय, याने जर लग्न केलं याच्या बायकोला घेऊन शहरात फिरायला जाईल, मॉलला फिरायला जाईल, पिक्चर बघायला जाईल, पैसा उधळील, आणि ते सरपंचाला नकोय. एवढ्या पुढचा विचार केला सरपंचांनी. अरे मग सरपंच लय कपटी माणूस आहे. अयो, मग एक काम कर करण्या तू, बंडे आहे ना आपला, त्याला दाजी म्हणायची तयारी ठेव. हा ए, हा, कारण लग्नानंतर आहे ना प्राजू तुला करण दादा म्हणणार. हा. मग करण दादा म्हणल्यावर बंड्या कोण झाला तुझा? दाजी. आणि हा. मग प्राजू तुला बोलवणार, दादा तेवढं दाजींना बोलवून घेऊन या ना. मग दाजी काय गुत्त्यावर पडेल असणार, मग तू तिकून त्याला घेऊन येणार आणि मग त्याला घरात बसवणार आणि मग तसं बिसं काय होणार नाही. मला काय तिथे आता बिता नाही म्हणणार. अरे दादा सोड, पुढचं तर ऐक. दादा पर्यंत तर ठीक आहे, तू कसा तरी सहन करशील. उद्या पोरं झाल्या होती तर तुला मामा म्हणत्यान. मामा मी असं काय करणार नाही तुम्हाला सांगतो. आणि तिला मामा बिमा फोन तिच्या म्हणून नाही देणार मी, कळलं का? मग आता काय करणार तू? आता काय करणार, हे सरपंच काय माझ्या लग्नाचं काय मनाव घेणार ना, आता मीच माझ्या लग्नाचं मनाव घेतो आणि मीच प्राजू संग लग्न करतो. आता कसं बराबर बोलला तू. तुला लग्न करायचं असन तर आजच्या आज आणि आत्ताच्या आत्ताच करून टाक, नाही तर संध्याकाळी बंड्यानी बार ओढावलाच म्हणून समज. मग आता डायरेक्ट टाइम घालू नको, जा हिला घे आणि लग्न करूनच माग ये. हे बघ पिंटू शेट, आत्ताच जातो आणि तिच्या संग लग्नच करून येतो. हा मग कशाला विसर लावतो, जपळ. कसा प्लॅन आता? आयला, काय होऊ दे, आज लग्नच कधी असतोय. आयला, बाबा आशीर्वाद द्या. आज आहे ना लग्नच करून दाखवत असतोय. आलोच नवरीला घेऊन डायरेक्ट. ए प्राजू थांब, काय रे? खाली वाग. का? मला हार घालायचे आणि तुझ्या संग लग्न करायचे. कान पडून तसं म्हणला की मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. तू ऐक, तू मला हार घालू दे, मला तुझ्या संग लग्न करायचे. तू खाली वाग. अरे मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. मला माहिती आहे तुला कुणा संग लग्न करायचे. त्या बाट्या संग लग्न करायचे संध्याकाळी. अरे मला नाही करायचं त्याच्याशी लग्न. राजू तू ऐक, ते बंड्या दारू पिऊन कुठं पडत आहे. अगं तुझ्या आयुष्याचं वाटोळ होईल. अरे मी पैसे कमीतोय. अरे पण मी नाही करणार त्याच्याशी लग्न. तुला ते नको सांगू, मला मग माझ्या संग लग्न कर. अरे मला त्याच्याशी लग्न नाही करायचं आणि तुझ्याशी पण नाही लग्न करायचं. मला पण तुझ्या संग लग्नच करायचे. तू एक काम कर, खाली वाग, हार घालू दे. मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. राजू तू ऐक, मला हार अरे घालू मला दे. नाही करायचं. राजू मी तुझ्या संग लग्न केलं सुट्टी. मी जर तुझ्या संग लग्न नाही केलं तर ते बांधे तुझ्या संग बळजबरीने लग्न करील. आणि तो वाटतो झालं मला नाही दाखवणार. मला तुझ्या संग लग्न करू दे. ए प्राजू थांब, मला हार घालू दे. अगं तुझ्या जीवनाचं सोनं होय ना प्राजू. पिंटूचे नाव पकडा की. अहो बघ काय बातला गेलं, पकडायचं नाव. जाऊ दे, पण प्रयत्न सोडू नको बरं का तू. मी सांगितलं ना तसंच कर, पिच्छा सोडू नको तिचा. अजिबात पिक्चर सोडीन. हा, आणि आहे ना सरपंच जरी म्हणले ना तरी ऐकू नको त्यांचं. ते आडवे आले तरी पुढे पळून जा. सरपंचाचं तर अजिबात ऐकणार नाही मी. आणि बर का, जर तू आज हार गळ्यात घातला नाही तर खाली बंडे हळद लावून तयारच आहे बघ. अरे लगेच घालतो नाही, हारकाळ घालतो, लग्नच करून येतो डायरेक्ट. लग्नच कर, हा. सुट्टी देऊ नको. चाललो लगेच येतो. टाटा ती हा? कशी मजा आहे. आईला. व्हिडिओ काढलाय आणि गावच्या ग्रुपवर सेंड करून दिलाय. अरे वा, याच्या पुढची मजा दाखवतो आमदार अजून. आता काय दाखवता? फोन पडला. हॅलो सरपंच, अहो गावच्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ टाकलाय तुम्हाला बघा. हा अहो तुमचा गडी लका पुरीच्या माग 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 पळतो काय तर म्हणून लग्न कर म्हणून. हा हे शोभतं का तुम्हाला? शोभतं. येतो उद्या तुमच्या घरावर मोर्चा घेऊन येतो. अहो असला अन्याय अत्याचार मी सहनच करू शकत नाही. बघा बघा आता कसं आहे. मानलं राव तुम्हाला. हा, एका दगडात दोन पक्षी. ए, आईला डोकं लय भारी, टेरर आहे तुम्ही. टेरर मग खतरनाक टेरर आहे आपण. ए, कोण आहे रे? काय घाबरताय? चला. असं पायात कायला घुसावतो मग लगेच. सरपंच काय या कारणाने कुठं करून ठेवलाय बरं? अहो आता काय सांगायचे तुम्हाला, त्या ग्रुपवर एवढा राडा झालाय, सगळ्या गावातून इकून तिकून फोन येतात राव मला. हे कुठं हिंडत आहे काय माहिती, कुठं पळत आहे. लय वाईट. सरपंच. प्राजू थांब. थांब. ए बाबा, ए अरे काय चाललंय तुझं हे? सरपंच तुम्ही मध्ये बोल नका, कळलं का तुम्हाला? आताच सांगतो मी. ए नियार घे जरा, नियार घे. हा अरे इथं तास झालेला का लोकांचा फोन मला चालू आहे, त्या ग्रुपवर नुसता राड आहे. अख्ख्या गावात हिंडतोय तू तिच्या पाठीमाग, मला लग्न करू दे, मला लग्न करू दे. हा अरे तुला लग्नच करायचे ना तर मला सांगायचं ना. काय असं गावामध्ये फिरतो तिच्या माग. अख्खं 6 महिने होऊन गेलं तुम्हाला सांगून, तरी तुम्ही बघायला माझ्या लग्नाचं.
अरे बाळा 6 महिने झाले तुम्हाला सांगितलेलं आहे हा. बरोबर आहे का? आता मी तिला विचारलं तर तिची मर्जी नाही ना तुझ्या संग लग्न करायची. जा बसा, तुम्ही काही सांगत आहे त्या पांड्या संग लग्न करायला तयार झाली ती. अहो हा मग धरून हेच बोलतोय. मलाच अजून काय माहित नाही ते बंड्या संग मी लग्न करणार आहे का नाही आणि ह्याचं चाललंय आपलं उगाच. कळलं का? अरे तिलाच माहित नाही अजून. हिची मर्जी नसली तरी पांड्या बळजबरी तिच्या संग लग्न करणार आहे. अरे बांड्या कसा बळजबरी लग्न करील? हा सर्जेराव मी तर आहे ना वाईटकलो बाई या पोराला समजून सांगून. आता तुम्ही सांगा काय आहे ते. अरे पण तुला म्हणलं कोण तिची मर्जी नाही काय नाही लग्न करायला निघाली. अहो पिंटी शेटन छोटा हाती म्हणला ते पांड्याचा आहे ना ते मोठ्या मध्यस्थी करून लग्न लावून देणार आहे आणि बळजबरी लावून देणार आहे. असं झालंय का? हा पण तिच्या आयुष्याचं मला वाटलं नाही द्यायचं म्हणून मी तिच्या संग लग्न करणार आहे. अरे पण मला नाही करायचं कोणाशीच लग्न बाबा, नाही करायचं मला. थांबा आले माझ्या लक्षामध्ये म्हणजे मोंटी मध्यस्थी करणार आहे हा आणि बांड्या संग हिचं लग्न लावून देणार आहे हा असं तुला छोटा हत्तीने पिंटूने सांगितलं. हा. अच्छा म्हणजे पिंटू शेटने मला हा व्हिडिओ पाठवलाय का? बर एक काम करा आपण आहे ना त्या मॉन्टीकडे जाऊ आणि बंडूकडे जाऊ. काय झालं? त्यांच्या संग लग्न लावून द्याल तिचं. मी आहे ना. बरं बरं चला त्यांच्या संग जर लग्न लावून दिलं ना मग बघा मग. अरे मी नाही करणार लग्न. कळलं का? अगोदर चलतं खरं. सरपंच माझ्यासोबत जर धोका आला ना असा धिंगाणा करीन ना भाऊ, सुट्टी देत असतो इथं जीव देत असतो कळलं का? अरे कशाला तू वरडावरडी करीतो? हा? माझ्या सगळं तिथं लग्न झालं पाहिजे. अरे थांब बाबा तू. उगाच जीवाला ताप केलाय माया. काय जीवाला ताप नाही गेला. या आले होय तुम्ही. झाली ना सगळी तयारी व्यवस्थित? मी आहे ना जेवणाची तयारी करायला सांगितली बरं का. तुम्ही बाकीची तयारी केली ना सगळी? कशाची? कशाची म्हणजे ह्याचं लग्न करायचं होतं ना. हा. आणि मी तर आहे ना कुठलीही गोष्ट कमी पुढे जा डायरेक्ट जागेवर हजर करणार आहे. हा पिंटू शेट तर जागेवर कॅश घेऊन उभे आहे. हा कोणाच्या लग्नाची? भांड्याच्या. ह्याचं कोणाबर लग्न लावता आता? काय येडं बीड आहे काय तुम्ही? मोठ्याला का तू तर म्हणला होता ना याचं लग्न हिच्या बरोबर लावून द्यायचं म्हणून. हा कुठलं तवा काय झालं आम्ही दोघ जण मगाशी बसलो होतो. बसले ह्यो लागला दर्द भरी गाणी म्हणायला पार पिरमात खची झाला होता आणि मला लागले त्या भुका. ह्यो काय केलं तिथनं उठा नाहीच. मग म्हणलं ह्यो असा नाही उठायचा म्हणून ह्याला म्हणलं चल आजच्या आज तुझं लग्न लावून देतो आणि म्हणलं चल आपल्याला हार आणायला जायचंय. हाराच्या नावाखाली ह्याला गावात नेला काचकोनी वाढला आणि पाचकीनं हाटीला घातला आणि 2 वडापाव चाललं तवाच बाहेर निघला. गडी असाची खुश झाला काय तुम्हाला सांगायचं बेकारच आहे का नाही रे. चल म्हणते आपलं. चौकश काय होती ए, नंबर एक. हे काय होतं? पिंटू शेट तेवढा ते व्हॉट्सअपवरचा ग्रुपवरचा व्हिडिओ डिलीट करा. हा करतो आता लगेच जाता हं? चला. कळलं का? डोक्यात काही कांडे बटाटे भरलेत का? बावळटा परत असं पळवलं ना मला सटकिरी लावून देत असते बघ. बावळट. काय मला चुकलं मग? मला सांगते एक करायला लावते एक.